आपण नक्कीच आशा करूया कारण दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ तितकेच स्ट्रॉंग सलामी जोडी रिओ ईगल संघाची फलंदाजीसाठी आलेली आहे. डावखुरा फलंदाज मोईन खान विस्फोटक फलंदाज त्यांची सोबत करतील आपल्या सर्वांचे लाडके सचिन भाऊ कोंडाळकर नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि ओके बोलता 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 आणि अपेक्षेप्रमाणे पहिली गोलंदाजी करेल तो सदानंद. या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्सच्या भूमिकेमध्ये आम्हाला लाभलेले अल्फा फिटनेस यांचे आयोजकांतर्फे खूप खूप आभार. गेट नंबर 2 दरम्यान पहिला चेंडू खेळला कव्हर्स मध्ये चेंडू जातोय सीमा रेषे पार. हा लागला अल्फा फिटनेस चौकार. अल्फा फिटनेस गेट नंबर 2 जवळ प्रोप्रायटर उदित. बघूया पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता कव्हर्सच्या दिशेने 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती कव्हर्स मध्ये चौका मारून प्रेशर टाकले. हो सुंदर चेंडू. यावेळेला थोडासा लेंथ आखूड टप्प्याचा टाकला चेंडू. परंतु ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा रन येथे मिळताना रिओ ईगल संघाला धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवरती. प्रतापात स्ट्राईक वर राहील तो सचिन कोंडाळकर. बघूया काय करतो. आतापर्यंत लीडिंग रन स्कोरर्स मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती जवळपास 6 इनिंग्स मध्ये 70 धावा केल्यात सचिन भाऊ कोंडाळकर यांनी. आणि बेस्ट बॅट्समनच्या ट्रॉफीसाठी आपलं नाव येथे दर्ज करतायत का बघूया. सध्या अंकित सोरती लीडिंग रन स्कोरर म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. बेस्ट बॅट्समनच्या शर्यतीत सर्वात पुढे. त्यांच्या मागोमाग नितीन मुळीक. दरम्यान सदाचा चेंडू यावेळेला थोडासा पायावरती टाकलेला चेंडू. चांगला रन. खूपच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोनही फलंदाजांकडून नुसतं डोळ्यांनी खुणावलं आणि मोईनने तो रन कंप्लीट केला. धावसंख्या वाढते होते ती 6 धावा. लेग बाईसच्या स्वरूपात आलेली ही धाव. माफी असावी. शरद मसूरकर लीडिंग रन स्कोरर. दरम्यान सदाचा चेंडू यावेळेला फुल टाकलेला चेंडू हाफवाली थोडासा समजला नाहीये तो मोईनला आणि एक डॉट चेंडू इथे मिळतोय सदाला. कोणतीच धाव नाही. धावसंख्या झाली आहे ती 7. दरम्यान पुन्हा एकदा सदाचा पुढचा चेंडू यायला सरळ मारलाय. बघूया चेंडू जातो का सीमा रेषे पार. परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण तेथे अंकित कडून लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. तर जसं मी सांगत होतो लीडिंग रन स्कोरर्स मध्ये सर्वात टॉप वरती आहेत ते म्हणजे शरद मसूरकर आणि बॉलिंग मध्ये मिसतायत ते सूरज म्हात्रे. दोघही खेळाडू सध्या खेळतायत. फायनलचा सामना खेळतायत. सदाचा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप केला आहे आणि चेंडू जातोय. सचिन चेस करेल परंतु चेंडू जातोय सीमारेषे पार. रिव्हर्स स्वीप मारलेला फटका हा लागलाय. अल्फा फिटनेस चौकार. गेट नंबर 2. तसेच आम्ही आभारी आहोत एकता मेडिकल यांचं सुद्धा सहकार्य आम्हास लाभलं त्याबद्दल एकता मेडिकलचे प्रोप्रायटर रोहन कबाडी व तसेच त्यांचे मालक
किरण गाडेकर यांचे देखील हार्दिक आभार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. 11. दुसरा षटक घेऊन आलाय येतोय तो म्हणजे अष्टपैलू खेळाडू ऑफ ब्रेक गोलंदाजी करणारा शरद मसूरकर. शरद गोलंदाजी करेल. कासारियो पवेलियन एंड करून राईट आर्म राउंड द विकेट. क्षेत्ररक्षणाची जर थोडी गोष्ट करूया तर डीप कव्हर्स, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक डीप थर्ड मॅन असे 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करताना दिसतील. पहिला चेंडू शरदचा थोडासा उचलून मारलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. हा लागलाय एकता मेडिकल चौकार. स्पॉन्सर्ड बाय किरण गाडेकर अँड रोहन कबाडी. थोडासा कोण मध्ये बदल करण्याचा प्रयत्न यावेळेला ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी गेलाय शरद. पहिला चौकार खाल्ल्यानंतर बघूया काय करतोय. पुढच्या चेंडूवरती शरद मसूरकर टू मोहीन. धावसंख्या झाली 15 आणि स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु चेंडूचा संपर्क होत नाहीये बॅटीशी. एक निर्धाव चेंडू टाकलाय शरदने. एक चांगला कमबॅक म्हणेन मी कारण की एक चौकार खाल्यानंतर पुढचा चेंडू डॉट काढलाय. बघूया मोहीन एक आक्रमक शैलीचा हा फलंदाज, डावखुरा फलंदाज. सिक्सर्स मारण्यात माहीर परंतु तितक्याच शैलीनं त्याने चौकार देखील वसूल केलेले आहेत या पुऱ्या टुर्नामेंट मध्ये. याला बॅटची कडे येऊन चेंडू जातोय माधव रायतेच्या दिशेकडे परंतु हा झेल बाद झाला नाहीये आणि त्याच फळ 2 धावा मिळालेल्या आहेत. एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सचिन कोंडाळकर आणि मोईन अहमद यांचं. तर धावसंख्या वाढते. या 2 धावांनी होते 17 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. बघा यावेळेला थोडस क्षेत्र सदा जे की कर्णधार आहेत आपल्या क्षेत्ररक्षकाशी थोडीशी हितगुज करताना पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय थोडासा मिसफिल्ड. यावेळेला सुद्धा माधव रायतेकडून आणि त्यांचे संघ मला थोडेसे नाखुश दिसत आहेत प्लेयर्स वरती आपल्या, कारण की हा लगातार दुसरा चेंडू होता जो त्यांच्याकडून मिस झालाय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. ज्या जागेवरती माधव रायते क्षेत्ररक्षण करत होता तिथे आता सदा याने स्वतःला प्लेस केलेला आहे. बघूया काय बदल होतोय. बराच वेळ घेताना दिसत आहेत शरद मसूरकर क्षेत्ररक्षण सजवताना आपल्या गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू शरद टू सचिन आणि रिव्हर्स परंतु कसेही यावेत पण चौकार यावेत. हा लागलाय अल्फा फिटनेस चौकार गेट नंबर 2 जवळ. संपर्क उदित. दोन षटकाचा अजूनही दुसरं षटक प्रगती प्रतावरती आहे. एक शेवटचा चेंडू बाकी आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 22. थोडस चिंतेचं वातावरण दिसतंय ते म्हणजे कॉन्क्रीट आर्मीच्या गोटामध्ये. पुन्हा एकदा पुढे येऊन तटवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय
वन टॉप विकेट कीपर कडे निर्धाव चेंडून षटकाची सांगता होते, समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 22 धावा. खूपच चांगली फलंदाजी केली आतापर्यंत रिओ ईगल्सच्या दोनही सलामी फलंदाजांना मोईन अहमद आणि सचिन कोंडाळकर अजूनही विकेट दिलेली नाहीये आणि 11 धावांच्या सरासरीनं 22 धावा वसूल केलेल्या आहेत 2 षटकांमध्ये. तर तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे डावकोरा फिरकी गोलंदाज शाहिद हमीद. मोईन अहमद नाव आहे त्याचं पण. हा मोईन खान नाही बोललो मी. नाही मोईन अहमद. मोईन खान तो पाकिस्तान वाला आहे. तर तिसरं षटक घेऊन आलाय तो डावखोरा गोलंदाज शाहिद हमीद. लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाजी करतो. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण, डीप कव्हर्स, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. तटावले याला पापडलेला चेंडू. सचिनचं थोडस अटॅकिंग क्षेत्ररक्षण करण्याच्या नादात फंबल केलाय आणि मिसफिल्डच्या रूपात एक धाव येथे मिळालेली आहे ती मोईन अहमदला. पुढचा चेंडू शाहिद हमीदचा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. शरद मसूरकर आता सचिनच्या जागेवरती गेलाय आणि सचिन कवस हलक्या हाताने खेळलाय. पॉइंटच्या दिशेने आलिड गे बॉल वरती येईल. दरम्यान 1 धाव कंप्लीट. एका धावेने धावसंख्या वाढते होते 24 धावा. 2 चेंडू अजूनपर्यंत झालेले आहेत या तिसऱ्या षटकातले. तर मी म्हणत होतो आपल्याला कोणालाही फिटनेस ची समस्या असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता उदित यांना. त्यांचं जिम आहे गेट नंबर 2 जवळ अल्फा फिटनेस क्लब म्हणून. यावेळेला मारलेला चेंडू सरळ जातोय. थोडासा स्लोअर बाउन्सर टाकलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण तेथे लावलेलं होतं आलिडच्या रूपानं आणि त्याच्याकडे झेलबाद होऊन यावेळेला मात्र पहिला गडी बाद होतो रिओ ईगल्स संघाचा. मोईन अहमदची जागा घेण्यासाठी आता जातोय तो म्हणजे सूरज म्हात्रे. 24 धावांवरती पहिला गडी बाद झालेला आहे रिओ ईगल्स संघाचा. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. 9 चेंडू मध्ये सरासरी जवळपास 15 धावा जरी मारल्या तरी 4 षटकात 40 धावांचं आव्हान उभं करतील पहिल्या इनिंग साठी ते कॉन्क्रीट आर्मीच्या संघाकडे. कारण की गोलंदाजी युनिट त्यापैकी चांगला आहे रिओ ईगल्स संघाचं. त्यामुळे सामना नक्कीच रंजक होणार यात कोणताच प्रश्न नाही. तर बघूया काय करतोय शाहिद हमीद. सूरज म्हात्रे फलंदाजीसाठी आलाय. ओके 3 चेंडू शिल्लक या षटकातले. हो लेटिंग टेस्ट हिम हिज ओन मेडिसिन. आपल्याच सेम अशीच गोलंदाजी सूरज म्हात्रे उजव्या याने खरंच बघूया IPLच्या लेवलची ही स्पर्धा आहे. कारण की आपल्याला तेथे जगमगणारे स्टंप्स दिसत आहेत LED स्टंप्स. त्यामुळे खरंच आयोजकांचे खूप खूप अभिनंदन करेन मी की एक इंटरनॅशनल लेवलची टुर्नामेंट त्यांनी येथे ऑर्गनाइज केली आहे. यावेळेला मात्र दिशा
ओके, शाहिदचा पुढचा चेंडू यावेळेला थोडासा ऑफस्टमच्या बाहेर टाकलेला चेंडू, चेंडू तटावलाय, जातो अलीड आणि मिसफिल्ड, परंतु तेथे कव्हर उपस्थित. शरद मसूरकरच्या रूपाने तिसऱ्या षटकाची सांगता होते. धावसंख्या झाल्या 25. थोडासा जीवात जीव आलेला दिसतोय तो रोहन कबाडी यांच्या जीवामध्ये, कारण की या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्यात. संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज डॉक्टर माधव रायते. गोलंदाजी करेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सूरज मात्रेला. सूरज मात्रे आत्ताच फलंदाजीसाठी आलाय. केवळ 2 चेंडू खेळलेले आहेत, 3 चेंडू खेळलेले आहेत, एकच धाव केलेली आहे. थोडस कॅल्क्युलेशन करून खेळावं लागेल सूरजला सुद्धा. रिओ ईगल्सला जर या सामन्यात, कारण की हे एक षटक खेळावं लागेल, त्याच्यानंतर पुन्हा 4 षटक खेळायला मिळतील सूरजला. त्याच्यामुळे ह्या इनिंग मध्ये नॉट आउट राहणं थोडासा वाईट टाकलेला चेंडू कट केलाय, परंतु एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या झाल्या 26. आणि यावेळेला मात्र सरळ मारलेला चेंडू जातोय सदानंदच्या हातामध्ये आणि झेल बाद होऊन सचिन कोंडाळकर पुन्हा तंबूचा रस्ता पकडताना. आणि ही आले एकता मेडिकल विकेट, स्पॉन्सर्ड बाय किरण गाडेकर आणि रोहन कबाडी. माधव रायतेचा पुढचा चेंडू समर्थ आलाय फलंदाजीसाठी. याला हलक्या हाताने खेळलाय, कव्हर्स मध्ये चांगलं रनिंग, परंतु खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोनही फलंदाजांकडून सरळ गेला होता चेंडू कव्हर्स मध्ये सदाच्या हातात, परंतु एक चोटी धाव घेण्यात यशस्वी ठरले दोनही फलंदाज. धावसंख्या झाली ती 28 धावा. बघूया 3 चेंडू मध्ये अजून किती धावा वसूल करताय. आणि सूरज मात्रेने मारलेला चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. मनोज शेट्टी खूपच फास्ट फील्ड मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, तितका चांगला थ्रो. खूपच वाहवा करावी लागेल ती म्हणजे मनोज शेट्टी सारख्या खेळाडूंची. फिटनेस 100%, कमिटमेंट 100%, असा खेळाडू मनोज शेट्टी. पुढचा चेंडू माधवचा
यावेळेला वाईड ऑप्शनच्या बाहेर टाकलेला चेंडू, दोन्ही हात सरसावून वाईडचा इशारा करताना तेथे आमचे अंपायर कार्तिक. 30 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. 30. 2 चेंडू शिल्लक करून कबाडी. पुन्हा एकदा थोडासा वाईड ऑप्शन टाकलेला हा चेंडू पुढे येऊन तटवण्याचा प्रयत्न होता. चेंडू ब्लॉक होऊन जातोय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने केवळ 1 धाव मिळेल आणि शेवटचा चेंडू या इनिंग मधला. 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि या सरळ तटाला कव्हर्स मध्ये शरद मसूरकर फुटबॉल घेऊन हा चौकार अडवलाय त्यानं आणि केवळ 1 धावेने या इनिंगची समाप्ती होते. धावसंख्या झाली आहे 32 रन्स. तर पुन्हा एकदा वळी आपल्या स्पॉन्सर्स कडे. अल्फा फिटनेस प्रोप्रायटर उदित यांचे हा फिटनेस क्लब आहे गेट नंबर 2 जवळ. जर आपल्याला आपली फिटनेस चांगली करायची असेल तर आपण संपर्क साधू शकता अल्फा फिटनेस से. गेट नंबर 2 के पास इनका ये फिटनेस क्लब है. इनकी ओन खुद की जिम है वहां पर और एक अच्छा फिटनेस ट्रेनिंग देते हैं उदित. इसका पूरा एग्जांपल आप देख सकते हो मनोज शेट्टी के रूप में. रिओ ईगल्स आणि कॉन्क्रीट आर्मी यांच्यामध्ये चाललेला हा फायनलचा सामना. पहिल्या इनिंग मध्ये रिओ ईगल्सनं फलंदाजी करताना स्कोरबोर्ड वरती लावल्या त्या म्हणजे 32 धावा आणि त्यांचं प्रत्युत्तर देण्यासाठी बघूया कोण येतोय फलंदाजीसाठी. कॉन्क्रीट आर्मी कडून नेहमीचीच त्यांची जोडी शरद मसूरकर माधव रायते येतील की यावेळेला थोडासा बदल पाहायला मिळेल यांच्या फलंदाजी जोडीमध्ये. पाहणं इंटरेस्टिंग राहील. गोलंदाजीचा मोर्चा सांभाळतील रिओ ईगल्स कडून. त्यांच्यामध्ये गोलंदाजीचे ऑप्शन्स आपण बघितले तर मोदी, श्याम मोदी, सूरज मात्रे, सचिन कोंडाळकर, समीर कोंडाळकर स्वतः. त्याच्यानंतर मोईन अहमद यांना सुद्धा बऱ्याच वेळा गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे आपण. आणखीन एक गोलंदाज, एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे समर्थ शेट्टे. तर इंटरेस्टिंग राहील ही मॅच. पुढच्या 12 ओव्हर अजून शिल्लक आहेत या सामन्यातले. यावेळेला प्रमोशन मिळालं आहे ते प्रफुल्ल काकडे यांना. पहिल्यांदाच ओपनिंग साठी फलंदाजी करता येताना कॉन्क्रीट आर्मी संघाकडून प्रफुल्ल काकडे आणि त्यांची साथ देईल तो शरद मसूरकर. आणि या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे श्याम मोदी. रेड कलरचा लावला ना ते ठीक आहे बस झालं. 3 वेगवेगळ्या कलरची लावायची गरज नाही. पहिलं षटक घेऊन येलाय श्याम मोदी. क्षेत्ररक्षण, डीप पॉइंट, डीप कव्हर्स, लॉंग ऑफ आणि एक डीप फाईन लेग असे 4 क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसतील. पहिला चेंडू श्याम मोदीचा आणि पहिल्या चेंडू वरती गडी बाद होतोय प्रफुल्ल काकडे. गोल्डन डक हो ना तंबूत परततोय. खूप
खूपच नाराज आणि ही शेवटची इनिंग होती. कदाचित या पुढच्या 1 महिन्यापर्यंत क्रिकेट खेळायला मिळणार नाहीये, परंतु या इनिंगचा फायदा करून घेता आलेला नाहीये प्रफुल्ल काकडे याला. आणि पहिल्याच षटकावरती झेल बांधून तंबूचा रस्ता पकडलाय. त्याची जागा घेण्यासाठी जातोय संघाचा एक भरोसेमंद खेळाडू आलिड डी सिल्वा. पहिल्या चेंडूवरती धक्का लागतोय तो कॉन्क्रीट आर्मीच्या संघाला. एक चेंडू एक गडी बाद, 0 धावा. बघूया आता अलीड आलाय स्ट्राइक वरती, काय करतोय आपल्या संघासाठी. चांगली सुरुवात येथे रिओ ईगल्सच्या संघाला. पहिल्याच चेंडूवरती त्यांना विकेट मिळालेला आहे. श्यामचा पुढचा चेंडू, हो सुंदर चेंडू, गॉट बिहाइंडचा अपील येथे होताना दिसतंय, परंतु स्तब्ध असे आमचे अंपायर अलिंदो नायडू. खूपच सुंदर गोलंदाजी चालली आहे. केवळ बॅट फिरवली जाते परंतु चेंडूचा संपर्क काही होत नाहीये. आणि 2 लगातार डॉट चेंडू, त्यात पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला होता श्याम मोदी यांना. पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेला कट करून खेळलाय. केवळ 1 धाव मिळेल किरण गाडेकर कडून. थ्रो येईपर्यंत 1 धाव संपन्न. या एका धाव्याने धावसंख्या खातं खुलतंय, ते म्हणजे अलीडचं आणि त्यासोबत कॉन्क्रीट आर्मी संघाचं धाव फलकावरती लागल्यात धावा 1. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर ओरिजिनल पुमा आहे कॉपी आहे. श्यामचा फुलचा चेंडू खेळ पहिल्यांदाच शरद मसूरकर. एक मोठी विकेट, प्राइज विकेट आहे, बघूया कोणाला मिळते. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण तेथे. एक धाव मिळेल, एका धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 2 धावा. शरद या खेळाडूवरती खूपच मोठी भिस्त राहील कॉन्क्रीट आर्मी संघाची, कारण की खूपच चांगली फलंदाजी केली त्याने पूर्ण टुर्नामेंट मध्ये आणि लीडिंग रन स्कोरर्स मध्ये एकदम टॉप वरती आहे तो शरद मसूरकर. पुढचा चेंडू श्यामचा, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू कट केलाय, चेंडू जातोय, बघूया 4 धावांसाठी. हा लागलाय अल्फा फिटनेस चौकार. थोडासा वेट केला हा शॉट खेळण्यासाठी आणि एकदम शेवटच्या क्षणाला हा लेट कट करून खेळलाय. चार धावांसाठी हा पहिला चौकार येताना कॉन्क्रीट आर्मीच्या इनिंग मधला. शेवटचा चेंडू 6 धावा झाल्यात. हो, यावेळेला हलक्या हाताने खेळलाय केवळ 1 धावेसाठी आणि हा ओव्हरची समाप्ती होते. अलीड स्ट्राइक ठेवेल स्वतःकडे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 7 धावा. सात धावा धाव फलकावरती लागल्यात. 32 धावांचा पाठलाग करताय ट्रेलिंग साठी. अजूनही 25 धावांनी ट्रेल आहे. तर दुसरं षटक घेऊन येतोय संघाचा युवा गोलंदाज समर्थ शेट्टे. एक हुरहुरणारी खेळाडू, सध्या नवीनच खूपच सुंदर गोलंदाजी करतो. लेग कटर, ऑफ कटर, स्लोअर वन, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स करण्यात माहिर समर्थ. बघूया कसा खेळवतोय दोनही फलंदाजांना, की फलंदाज त्याच्यावरती हावी होत आहेत.
येणारे पुढचे 6 चेंडूच हे ठरवतील. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 7. पहिला चेंडू समर्थचा यावेळेला टाकलेला फुलटॉस चेंडू जातोय 6 धावांसाठी. 6 नो चेंडू पहिला चेंडू फुलटॉस टाकलाय परंतु चेंडू जातोय केवळ एका धावेसाठी. 9+1 आणि याचा पुढचा चेंडू फ्री हिट म्हणजे या चेंडूवरती जितक्या धावा होतील त्याच्या डबल काउंट होतील. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण तेथे सिद्धार्थ शाक्याचं. केवळ एक धाव मिळाली आणि 1+1 म्हणजे 2 रन्स या चेंडूवरती मिळाले ते कॉन्क्रीट आर्मी संघाला. म्हणजे आता धावसंख्या झाली आहे ती एका चेंडू नंतर 11 धावा. यावेळेला सुद्धा चौंदा षटकार मारलाय तेथे श्याम मोदीचं चांगलं क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीत फलंदाजांना. एक महागड षटक असं होत आहे ते म्हणजे समर्थ याचं. अजूनपर्यंत त्याने 10 धावा दिल्यात. पुढचा चेंडू समर्थचा शरद मसूरकरसाठी यावेळेला बॅटची कडा जाऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेला. केवळ एक धाव मिळेल. 4 18 धावा. अजूनही दुसरा षटक प्रगतीपथावरती. 2 चेंडू शिल्लक या षटकातले. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला. यावेळेला मात्र डीप पॉइंटच्या दिशेला केवळ एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते 19 धावा. शेवटचा चेंडू थोडस महागडा असं ठरलेलं हे षटक समर्थचं. 12 धावा आल्यात. 12 धावा आल्यात अजूनपर्यंत या षटकामध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक. थोडासा स्लोवर वन टाकलेला चेंडू खेळलाय ते एबीडी फील्ड वरती येईल. केवळ एका धावेने समाधान मानावं लागेल कारण की षटकाची समाप्ती होते आहे आणि स्ट्राईक टेबल आपल्याकडे तो शरद मसूरकर. तर धावसंख्या झाली आहे 20 धावा. तर आपण बघत आहात 2 ज्या ट्रॉफीज आपल्या समोर आहेत या 2 ट्रॉफीज. त्याच्या व्यतिरिक्त बेस्ट बॅट्समन साठी एक नवी कोरी बॅट. त्यासोबतच बेस्ट बॉलर साठी आपण देणार आहोत एक नवे कोरे पुमाचे शूज. त्या व्यतिरिक्त बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि
अल्ट्रा HD प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या स्वरूपात या 3 ट्रॉफीज मिळतील प्रत्येक क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या खेळाडूला. त्यासोबतच विनर आणि रनर अप ची एक सुंदर अशा ट्रॉफीज आपल्याला आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतील. दरम्यान तिसरा षटक घेऊन आलाय तो म्हणजे समद दुरानी. पहिला चेंडू आपटलेला चेंडू परंतु स्लोअर वन. शरदला काही कळलेला नाहीये चेंडू. जेव्हा चेंडू बॅटला लागत नाही तेव्हा वाईडची मांग होते. असं का? दरम्यान सुंदर चेंडू टाकला होता. थोडासा स्लोअर वन खेळायला लेट केला शरदने आणि निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे समद दुरानी याच्या षटकाची. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला खेळलाय पॉइंटच्या दिशेला. समर्थ चेंडूवरती येतोय. केवळ एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 21 धावा. शरद मसूरकर जोपर्यंत क्रीज वरती आहे तोपर्यंत कॉन्क्रीट आर्मी कम्फर्टेबल फील करेल, कारण की त्याच्यानंतर अजूनही बरेच फलंदाज त्यांच्याकडे मौजूद आहेत. सचिन पाटील, त्याच्यानंतर आदित्य प्रभू, मनोज शेट्टी यांसारखे खंदे फलंदाज त्यांच्याकडे अजूनही तंबूत शिल्लक. याला फुलटॉस टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने केवळ एक धाव मिळेल. खूपच सेन्सिबल अशी बॅटिंग चालली आहे या आलिड डिसिल्वा याच्याकडून. माहिती आहे की शरद मसूरकर चांगली फलंदाजी आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्याच्यामुळे एक एक धाव करून फक्त त्याला फलंदाजी जास्तीत जास्त बॅटिंगचा चान्स दिला जात आहे आलिड डिसिल्वा कडून. समजचा पुढचा चेंडू यायला आखूड टप्प्याचा चेंडू सरळ हातात गेला होता. एक मोठा विकेट येथे मिळाला असता. ही मॅच कॅच ड्रॉप आहे की मॅच ड्रॉप आहे हे येणारी 8 षटक सांगतील. कारण आता थोड्याच वेळापूर्वी मी म्हणत होतो की शरद मसूरकर सारखी मोठी विकेट आणि ही विकेट घेण्याचा एक मौका येथे बनला होता. पुढचा चेंडू समजचा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. कोणतीच धाव नाही. धावसंख्या थांबलेली अजूनही 23 धावांवरती. एक गडी बाद झाला होता तो म्हणजे पहिल्याच चेंडूवरती प्रफुल्ल काकडेच्या रूपानं. पुन्हा एकदा अटॅकिंग. चांगलं क्षेत्ररक्षण ते 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगलं कमबॅक म्हणेन मी रिओ ईगल्सच्या गोलंदाजाकडून. 4 धावा दिल्या केवळ या षटकात आणि धावसंख्या झाली 24 आफ्टर 3 ओव्हर्स. अजूनही 8 रनांनी पिछाडीवरती आहे. आठ धावांनी अजूनही पिछाडीवरती आहे कॉन्क्रीट आर्मीचा संघ. बघूया या ओव्हर मध्ये लीड कमी करतायत का आणि 2-4 धावांचा तरी लीड बनवतायत का कॉन्क्रीट आर्मीचा संघ. गोलंदाजीसाठी बघूया कोण येते. असं वाटतंय ते म्हणजे सचिन कोंडाळकर. तर चर्चा करूया थोडीशी त्या झेल बद्दल. समद दुरानीचा आखूड टप्प्याचा टाकलेला चेंडू तटावला होता पॉइंटच्या दिशेने शरद मसूरकर याने आणि सरळ गेला होता समर्थाच्या हातामध्ये, परंतु ती कॅच येथे ड्रॉप झाली होती. एक महत्वाचा असा विकेट म्हणेन मी त्यावेळेला, कारण की शरद मसूरकर जर क्रीज वरती उभा राहिला तर एकटा या फॉर्मॅट मध्ये देखील 50 रन मारू शकतो असा हा विस्फोटक फलंदाज. गोलंदाजी मार्क वरती सचिन कोंडाळकर सज्ज. पहिला चेंडू करतील आलिड साठी. याला तटावलाय चेंडू 4 धावांसाठी आलिडनं. खूपच सुंदर असा फटकार येतोय आलिडच्या बॅटेतून 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल करून थोडासा
प्रेशर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजावरती की जेणेकरून त्याच्या लाईन आणि लेंथ मध्ये थोडं स्टेबल होऊ द्यायचं नाहीये गोलंदाजाला. याच मानसिकतेने फलंदाजी करताना आलेट डिसिल्वा धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावांचा. 4 रनांनी पिछाडीवरती आहे कॉन्क्रीट आर्मीचा संघ. यावेळेला सरळ परंतु खूपच चांगलं क्षेत्ररक्षण ते सूरज म्हात्रे कडून थोडासा अँगल बदलून यावेळेला गोलंदाजी केलेली. राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी आलेले सचिन भाऊ आणि पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील ते शरद मसूरकर साठी. धावसंख्या झाले 29. ट्रेल बाय 3 रन्स. हो गया. हाँ 8 और 5 3 रन ना 29 3 रन से बोला ना मैं पिछाड़ी पे. हाँ ट्रेल बाय 3 रन. सचिन कोंडाकरचा पुढचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातो तोडव्यांच्या दिशेला. थोडासा चुकीच्या एंड वरती थ्रो. 1 रन मात्र घेतलेला आहे. 4 चेंडू झालेले आहेत तर 2 चेंडू शिल्लक. अजूनही 2 धावांचा लीड आहे कॉन्क्रीट. 3 बाकी आहेत. ओके 3 चेंडू झालेले आहेत. माफी असावी. क्रिक हिरोजचे सर्टिफाईड स्कोरर रोहन कबाडी यांच्याकडून चुकीची दुरुस्ती करताना यॉर्कर टाकलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण सिद्धार्थ कडून तेथे लीड हळूहळू कमी होताना यावेळेला आता 1च धावाचा लीड राहिलेला आहे. 2 चेंडू शिल्लक. 1 रनाचा लीड शिल्लक आहे अजूनही रिओ ईगल संघाकडे. पाचवा चेंडू. यावेळेला थोडासा स्वैर चेंडू आणि येथे स्कोर्स लेवल होताना स्कोर्स लेवल झालेले आहेत दोनही संघांचे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूया 2 चेंडूवरती 2 चौकार मारतायत. शरद मसूरकरची विकेट पडते आहे की 1 सिंगल्स या डबल्स येत आहेत. पुढचे 2 चेंडू. आणि पुन्हा एकदा हा स्वायर चेंडू. दोन्ही बाहू सरसावून वाईडचा इशारा येथे करताना अंपायर. आता लीड मात्र 1 धावाची होते ती कॉन्क्रीट आर्मी संघाकडे. अजूनपर्यंत ट्रेल करत होते परंतु यावेळेला मात्र आता लीड बाय 1 रन्स कॉन्क्रीट आर्मी. 2 चेंडू शिल्लक. लीड 9 रनांचा होणार का? सचिन चा पुढचा चेंडू. याला कव्हर्स मध्ये मारलाय चेंडू. सरळ जातोय बाउंड्री रेषे बाहेर. 4 धावांसाठी आता लीड झालाय 5 धावांचा. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 37 धावा. 37 रन्स. एकदम अटीतटीचा चाललेला हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत अजूनपर्यंत 7 रनांचा लीड घेतलाय. 5 रनांचा लीड घेतलाय तो कॉन्क्रीट आर्मी संघाने. शेवटचा चेंडू या इनिंग मधला या षटकामधला थोडासा मिसफिल्डच्या रूपानं केवळ 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या झाली 38 धावा. म्हणजे 2 इनिंगच्या समाप्तीनंतर कॉन्क्रीट आर्मी न लीड दिलाय तो रिओ ईगल संघावरती. 6 धावांचा लीड आहे रिओ ईगल संघावरती.
म्हणजे जेव्हा फलंदाजीसाठी येतील तेव्हा 6 धावांचा लीड कमी करावा लागेल आणि त्याच्यानंतर एक टार्गेट सेट करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती प्रफुल्ल काकडे बाद झाला होता. त्यानंतर एक खूपच सुंदर खेळी केली दोनही फलंदाजांनी, शरद मसूरकर आणि आलिट डिसिल्वा. एक सेन्सिबल क्रिकेट, सिंगल डबल्स आणि मध्ये जेव्हा जेव्हा मौका मिळाला तेव्हा चौका मारला. तर चार षटकांनंतर कॉन्क्रीट आर्मी संघाने बनवले होत्या 38 धावा, म्हणजेच लीड दिलाय ईगल संघाला 6 धावांचा. आणि दुसरी इनिंगची सुरुवात करण्यासाठी येत आहे मैदानात समद आणि सूरज म्हात्रे. बघूया किती स्कोर करतात या 4 इनिंग्स मध्ये, या 4 षटकांमध्ये, आणि किती रनांचं टार्गेट ठेवतायत ते म्हणजे कॉन्क्रीट आर्मी संघापुढे. कारण की जर गोलंदाजी युनिट बघितलं अजूनही रिओ ईगल संघाकडून 2 षटक शिल्लक ठेवले, त्यांचा हुकमाचा एक्का. काय झालं? नाही 6 संघासाठी पहिलं वैयक्तिक या मॅच मधलं दुसरं षटक घेऊन येतोय तो सदानंद तेली. अजूनपर्यंत खूपच चांगली गोलंदाजी केली आहे पूर्ण टुर्नामेंट मध्ये या गोलंदाजाने. आणि पहिला चेंडू, आणि चेंडू जातो सरळ विकेट कीपर कडे. कुठली धाव नाही, निर्धाव चेंडूने सुरुवात होते सदाच्या या षटकाची. सदानंद तेली याच्याबद्दल सांगायचं तर नेहमीच कन्सिस्टंट परफॉर्मर आहे. नेहमीच गोलंदाजीमध्ये आपला शिक्का ज्याने उठवला आहे तो सदानंद तेली. पहिल्याच ओव्हर्स मध्ये विकेट घेऊन समोरच्या संघाला बॅकफुटवर ढकलण्यात माहिर. यावेळेला हलक्या हाताने खेळलाय कव्हर्स मध्ये. शरद बॉलवरती येतोय, 1 धाव मिळेल. एका धावेने खातं उघडतंय ते ईगल संघाचं. धावसंख्या होत आहे 1. अजूनही ईगल संघ ट्रेल बाय 5 रन्स. सदाचा पुढचा चेंडू सूरज म्हात्रेसाठी. यावेळेला तटावण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची 3 धावा, सॉरी 3 चेंडू झालेले आहेत, केवळ 1 धाव झालेली आहे. अजूनपर्यंत खूपच चांगलं षटक टाकलंय आतापर्यंत सदानंद यानं. सूरज म्हात्रेला पुढचा चेंडू, आणि यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावांसाठी. हा लागलेला अल्फा फिटनेस चौकार.
क्या खाया फिर क्या. एक रनाचा लीड बाकी आहे. चार बॉल झाले का 5 4 ना 4 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत या षटकामध्ये. बघूया पुढचा चेंडू यावेळेला लेग स्टंपवर टाकलेला चेंडू पायावरती आदळून जातोय. खूपच चांगला थ्रो तिथे रनआउट करण्याचा प्रयत्न आणि तेवढा चांगला बॅकअप तिथे दिलाय शरद मसूरकरने. आणि अशा प्रकारे स्कोर्स लेवल झालेले आहेत दोनही संघाचे. लीड जो होता तो 0 करण्यात आलेला आहे रिओ ईगल संघाकडून. त्यामुळे याच्या पुढच्या धावा ज्या असतील त्या टार्गेट सेट करण्यासाठी उपयोगी पडतील त्या रिओ ईगल संघाचा. शेवटचा चेंडू या षटकातला समदुराणीसाठी. याला तटाला जाऊन परंतु चेंडू जातो सरळ शरद मसूरकरच्या हातात. आणि शरद मसूरकरच्या हातात जेव्हा चेंडू जाईल तेव्हा कोणीही धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाही. तर निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते आहे. एका षटकानंतर धावसंख्या झाले 6 धावा. अजूनही 3 षटक बाकी आहेत या इनिंग मधले. बघूया कोण करताय कारण की 2 षटक टाकल्यात आतापर्यंत. साधारण अजूनही एक गोलंदाज 2 षटक टाकू शकतो. तो कोण असेल तो. दरम्यान गोलंदाजीसाठी आलाय तो. दरम्यान गोलंदाजी आलाय तो मनोज शेट्टी डावखुरा गोलंदाज फास्ट गोलंदाज. बघूया काय करतो सूरज मात्रे. एक चांगला स्कोअर द्यावा लागेल कमीत कमी 30 रन. पहिला चेंडू सूरज मात्रेसाठी आणि बॅट कॉट बिहाइंडची अपील येते होताना प्रफुल्ल काकडे यांच्याकडून. परंतु सुंदर चेंडू सुंदर गोलंदाजी मनोज शेट्टी याची. पहिलाच निर्धाव चेंडू संपूर्ण भिस्त आहे ईगल संघाची सूरज म्हात्रे याच्यावरती. याला सरळ उचलून मारलाय चेंडू जातोय सीमा रेषे पार. केवळ 1 धावेसाठी. रूल्स नुसार या टुर्नामेंटच्या षटकार येथे केवळ 1 धाव कन्सिडर केला जाईल. त्याच्यामुळे एका धावेने आता लीड वाढतोय. लीड होतोय 1. 2 चेंडू या षटकातले झालेले आहेत आतापर्यंत. पुन्हा तटावण्याचा चेंडूचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू तेथेच थांबतोय. केवळ 1 धाव निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मनोज शेट्टीने आतापर्यंत खूपच चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडूत केवळ 1 धाव खर्ची केली आहे. चांगली गोलंदाजी मनोज शेट्टीकडून. पुढचा चेंडू सूरज म्हात्रेसाठी. याला स्वीप मारलाय 4 धावांसाठी. बॅटला परफेक्ट मिडल झालेला हा चेंडू जातोय 4 धावांसाठी स्क्वेअर लेगच्या दिशेला. खणखणीत असा चौकार लगावलाय. फास्ट चेंडूला स्वीप मारलाय तो म्हणजे सूरज म्हात्रे यानं. धावसंख्या वाढते. लीड होतोय 5 धावांचा या चौकाराने. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षणात बदल केलाय. थर्डमॅनच्या खेळाडूला 38 सर्कलच्या आतमध्ये आणि रिव्हर्स स्वीप षटकार. केवळ 1 धाव मिळेल. फील्ड बघून फलंदाजी करताना येते सूरज म्हात्रे. बघितलं जो थर्डमॅनचा खेळाडू आहे त्याला 38च्या सर्कल मध्ये आणलं त्यामुळे त्याच्या डोक्यावर मारण्याचा त्यांचा प्रयत्न परंतु खूपच ताकद या फटक्यामध्ये. चेंडू जातोय सीमारेषे पार. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला. पुन्हा एकदा रिव्हर्स पण या वेळेला मात्र चौकार बसूल केलाय. रिव्हर्स स्वीप वरती सूरज म्हात्रे याच्या बॅटीतून आलेला हा अल्फा फिटनेस चौकार. नाही दे
जी हाँ, बिल्कुल हम देख रहे हैं फैंटास्टिक फोर का ये मेगा फाइनल के मैच, रिवो ईगल्स वर्सेस कॉन्क्रीट आर्मी। अगर हम सेकेंड इनिंग की बात की जाए तो लीड बढ़ता हुआ 10 रन से। जिस तरह से सूरज म्हात्रे खेल रहे हैं, काफी फॉर्म में लग रहे हैं। और दीपक सर, अगर हम बात की जाए मेगा फाइनल की, येलो वर्सेस ब्लू अगर मेगा फाइनल ना हो तो उसे क्रिकेट भी नहीं कहा जा सकता। ऐसी यहाँ पे एक समीकरण बन चुका है। एक येलो आर्मी जो हम देख रहे हैं, समीर भाऊ की टीम, और उसी के साथ ब्लू आर्मी में हम देख रहे हैं कॉन्क्रीट आर्मी। लेकिन यहाँ पे थोड़े बैकफुट पे नजर आ रहे थे ईगल्स, लेकिन जिस तरह से सूरज ने बल्ले का फेस खोला है, काफी अच्छा कॉन्फिडेंस डेवलप होता हुआ नजर आ रहा है। इसी के साथ 2 ओवर के बाद स्कोर जाके पहुंचा है 16 रन, लीड बढ़ता हुआ 10 रन से। बॉलिंग मां के ऊपर अभी आए हैं अलीद। इस बात समझ ने अच्छा यहां पे खेला जरूर था, लेकिन यहां पे फील्डिंग काफी बढ़िया, उम्दा फील्डिंग देखने को मिली। लेकिन यहां पे अंपायर टच से मस नहीं हुए, अच्छा फील्ड किया था, अच्छा कलेक्ट किया था, अच्छा थ्रो किया था, लेकिन वहां पे गुड रनिंग बिटवीन द विकेट हम कह सकते हैं सर। जिस तरह से यहां पे हिट किया था, बाल बाल बचे। और विकेट भी किसकी थी? सूरज म्हात्रे की, जो कि अभी तक काफी फॉर्म में नजर आ रहे हैं। वही इस बार फिर से एक बार स्ट्राइक के ऊपर होंगे। इस बल्लेबाज को अगर जकड़ने में कामयाब होती है कॉन्क्रीट आर्मी तो मानो कि आधी टीम यहां पे ढेर कर सकती है। लेकिन फुल टॉस बॉल, एक काफी यहां पे नतीजा मिलता हुआ 4 रन द्वारा। एक फुल टॉस गेंद पे सही नसीहत दी यहां पे सूरज म्हात्रे ने, और 4 रन से बढ़ता हुआ स्कोर 21 रन, 21 रन, लॉस ऑफ 0 विकेट, यानी कि लीड बनता हुआ 15 रन का। तीसरी ओवर जारी है, हम तीसरी इनिंग में हैं। अभी जो रन बनेंगे, जो लीड बढ़ेगा, वो टारगेट सेट करने वाला होगा। इस चौबे ने फील्ड चेंज करने पर मजबूर किया है कॉन्क्रीट आर्मी को। फिर से एक बार रिवो ईगल्स जो फॉर्म में थी वो वापस आती हुई, लेकिन अलीद इस बार कुछ नया करना होगा, कुछ अच्छा ट्राई करना होगा। फैंटास्टिक फोर के मेगा फाइनल में हम हैं। इस सीजन का चैंपियन, सीजन 3 का चैंपियन कुछ ही पलों में हमें मिलेगा। फिर से एक बार रिवर्स स्वीप मारने की कोशिश तो जरूर की थी, लेकिन अच्छा फील्ड सेटअप यहां पे देखने को मिला कॉन्क्रीट आर्मी द्वारा। मात्र 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा दोनों ही बल्लेबाजों को, और स्कोर धीरे धीरे पहुंचता हुआ 22 रन। तीसरी ओवर जारी है, कुछ गेंदें शेष है। समद दुरानी जो कि काफी अच्छा क्रिकेट हमने अब तक देखा है समद द्वारा, इस बार मेगा फाइनल में अच्छी बल्लेबाजी उन्हें करनी होगी। इस बार ऑफसाइड की दिशा में डाली हुई गेंद थी, लेकिन अंपायर का इशारा यहां से आता हुआ एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई 23 रन यहां पे देखने को मिले। लीड बढ़ता हुआ 17 रनों का। अलीद फिर से एक बार बॉलिंग मार्क के ऊपर समत करेंगे इस बार अलीद का सामना। इस बार उठा के खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन यहाँ पे सॉफ्ट डिसमिसल, अच्छा कैच वहां पे लपका गया कीपर द्वारा, और रियो ईगल्स को लगने वाला यह पहला झटका। हालांकि लीड धीरे धीरे बढ़ता जा रहा है। इसी तरह से अगर रनों का अंबार खड़ा करने में कामयाब होती है ईगल्स, तो जब 4th इनिंग में वापस एक बार आएंगे बॉलिंग करने के लिए, तो हालांकि हौसला अफजाई होगा, कॉन्फिडेंस डेवलप होगा। जी हाँ, बिल्कुल हम कह सकते हैं कि 4 ओवर की मैच है, तो 35 या 40 अबव भी हम स्कोर अगर देखेंगे तो अच्छा मैच, एक मेगा फाइनल का एक कड़ा मुकाबला हमें देखने को मिल सकता है। इस बार इस ओवर के, अलीद के ओवर के 2 गेंदें शेष है। 1 डाउन के ऊपर हम देख सकते हैं समर्थ सेटे जो कि लेफ्ट हैंड बैटर हैं। हालांकि क्रिकेट में कहा जाए तो 1 डाउन के जो पोजीशन होती है वो एक प्रॉपर परफेक्ट बैट्समैन की, एक बैटर की पोजीशन होती है। उस पर हम देख सकते हैं समर्थ शेटे
जो कि लेफ्ट हैंड बैटर है, और इसी के साथ लेफ्ट हैंड बैटर आया, इसलिए फील्ड में हम देख सकते हैं काफी बदलाव करना पड़ा कांक्रीट आर्मी को। फिर से एक बार अली बॉलिंग मां के ऊपर, यह आगे आके खेलने की कोशिश जरूर गई थी। फुल टॉस बॉल तो जरूर था, कीपर ने अच्छा कलेक्ट तो जरूर किया था, लेकिन यहाँ पे अंपायर तक से मस नहीं हुए। एक डॉट बॉल जाता हुआ, हर एक डॉट बॉल यहाँ पे खुशी दे सकती है कांक्रीट आर्मी को, लेकिन हर एक डॉट बॉल यहाँ पे रिवो ईगल्स के सपने को चकनाचूर कर सकती है, इसलिए ज्यादा से ज्यादा रन बटोरने होंगे। अली डिसिल्वा यहाँ पे आखिरी गेंद फेंकेंगे। राइट आर्म राउंड विकेट, बॉल तो डाला था, लेकिन यहाँ पे डॉट बॉल। 3 ओवर की यहाँ पे समाप्ति होती हुई 23 रन, 1 विकेट के नुकसान पे लीड बढ़ता हुआ 17 रन। एक आखिरी ओवर होगी इस इनिंग की, थर्ड इनिंग की आखिरी ओवर होगी, ज्यादा से ज्यादा टारगेट सेट करना होगा। हम फिर से एक बार चलते हैं, मराठी में कमेंट्री सुनेंगे दीपक सरद्वार का। धन्यवाद कृष्णा, हमें यहाँ पे आपकी ओर से हिंदी में कमेंट्री सुनाने के लिए। तो फिर एक बार बढ़ते हैं मराठी कमेंट्री की ओर। तर ज्या प्रकारे आपण पाहिलं या षटकामध्ये एक चौकार जरूर आला होता, परंतु त्याच्यानंतर एक चांगलं कमबॅक केलंय त्या अलीडनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचले रिवो ईगल्स संघाची ती 23 धावा, म्हणजे लीडवर आहे। लीड आहे तो 16 धावांचा, आणि या एका षटकात जवळपास कमीत कमी 14 धावा लगाव्या लागतील तर कुठे या मॅच मध्ये कॉम्पिटिशन देता येईल काँक्रीट आर्मीच्या संघाला। एक टफ फाईट म्हणेन मी देता येईल, एक कॉम्पिटिटिव्ह स्कोर ज्याला आपण म्हणू शकतो। गोलंदाजीसाठी आले मनोज, आणि यावेळेला कव्हर्स मध्ये मारलेला चेंडू सरळ जातोय शरद मसूरकरच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू, मला वाटतंय साईच्या साई चेंडू यावेळेला खेळण्याचा मानस राहील तो सूरज म्हात्रेचा, कारण की 5 चेंडू आता शिल्लक आहेत या षटकातले। 5 चेंडू मध्ये जर त्याने 3 चौकार जरी लगावले तरी एक मॅच विनिंग स्कोर बनू शकतो। दरम्यान लेग स्टंपच्या बाहेर गेलेला हा चेंडू दोन्ही बाहू सरसावून पुन्हा एकदा वाईडचा येथे सिग्नल करताना आमचे अंपायर कार्तिक। खूपच सुंदर, थोडासा चेंडू लेग स्टंप पासून बाहेर गेला, अन्यथा आपल्याला क्लीन बोल्ड पाहायला मिळू शकला असता, परंतु आपल्या क्रीज मध्ये अजूनही सुरक्षित आहेत सूरज म्हात्रे। धाव संख्या झालेली आहे 24, लीड झालेला आहे तो 18 धावांचा। यावेळेला सरळ खेळलाय, चेंडू जातोय, परंतु जे पाहिजे होतं ते झालंय। सूरज म्हात्रेनं स्ट्राइक आपल्याकडे ठेवलाय, समर्थने आपली विकेट येथे फेकलेली आहे सूरज म्हात्रेसाठी। 1 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती म्हणजे 25 धावा, लीड होतोय 19 धावांचा। सुंदर गोलंदाजी केले, अजूनपर्यंत जखडून ठेवलंय सूरज म्हात्रेला, एकही चौकार मारू दिलेला नाहीये। तर 4 चेंडू शिल्लक या षटकातले, बघूया 4 चेंडूत किती चौकार मारतायत, किती धावा येत आहेत, कारण की हीच ओव्हर डिसाइड करेल की विनर कोण राहील। समर्थच्या रनआउट झाल्यानंतर, धावा झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय श्याम मोदी। चांगली गोलंदाजी, अजून 4 चेंडू, 4 चांगले चेंडू टाकावे लागतील जर मॅच थोडस कम्फर्टेबल ठेवायची असेल काँक्रीट आर्मीला तर। परंतु सूरज मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय तो आपल्या संघासाठी, रिवो ईगल्ससाठी। यावेळेला चेंडू मारलाय गॅप मध्ये, परंतु जातोय का, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण तेथे माधव रायते कडून, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीत फलंदाजांना। सुंदर क्षेत्ररक्षण माधव रायते। 3 चेंडू शिल्लक, धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 27 धावा, लीड झालाय 21 धावांचा। बघूया
पुढे येऊन तटवण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय माधव रायतेकडे. नाही नाही श्याम मोदी आउट आहे. कार्तिक श्याम मोदी रनआउटच्या रूपानं परततोय. केवळ एक धाव मिळाली या चेंडूवरती सुद्धा. तर धावसंख्या लीड झालाय तो 22 धावांचा. दोन चेंडू शिल्लक आहेत अजूनही. अमित आलाय फलंदाजीसाठी. 2 रनआउट बाद झाले होते या षटकामध्ये. त्याची श्यामची जागा घेण्यासाठी आलाय अमित. अमितचं भूमिका राहील एक तर चौकार मारावा त्याने किंवा 1 रन घेऊन स्ट्राईक चेंज करावे. कारण सूरज मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. जो शेवटच्या चेंडूवर सुद्धा चौका मारण्याची ताकद ठेवतो तो म्हणजे सूरज मात्रे. मनोज शेट्टी बघूया हा डॉट चेंडू टाकतोय का. आणि फिल्डर्स पूर्णपणे सज्ज. आखू टप्प्याचा चेंडू जातोय सीमारेषे पार. शरद मजूरकर चेस करेल परंतु एकच धाव घेतील. एकच धावेवरती खूपच चांगलं क्षेत्ररक्षण ते शरद मसूरकर कडून. निश्चित 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. परंतु जे काम करायचं होतं अमितला ते त्याने केलंय. स्ट्राईक वरती आणलंय सूरज मात्रेला. बघूया या शेवटच्या चेंडूवरती एक चौकार मिळवतोय का. धावसंख्या झाली आहे किती झाले 29. लीड बाय 23. आणि सर चेंडू जातोय सचिन पाटीलच्या हातामध्ये. आणि धाव जे टार्गेट आहे ते ठेवलंय 24 धावांचं. 24 धावा कॅन बी फायटिंग स्कोर. कारण की 2 षटक टाकताना आपल्याला दिसतील. एक मिस्ट्री स्पिनर फिरकी गोलंदाज स्वतः सूरज मात्रे ज्याने फलंदाजी सुद्धा केली आहे. परंतु तोच त्याच्यावरती संपूर्ण धास्त राहील ती रिओ ईगल्स संघाची. ही जी 2 षटकं असतील सूरज मात्रेची. तर रिओ ईगल्स संघामध्ये आपल्याला दिसतात ICC सर्टिफाईड कोच गणेश लिंगम थोडंसं मार्गदर्शन करताना आपल्या संघाला तेथे. परंतु आपली रणनीती बनवताना कॉन्क्रीट आर्मीचा संघ की कसा हा 24 रनांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये किती रन्स बनवायचे दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि अशा प्रकारे कशा प्रकारे हा 24 रनांचा टार्गेट कंप्लीट करायचा आहे. चोवीस धावांचा आवाहन ठेवलंय रिओ ईगल्स संघानं कॉन्क्रीट आर्मी या संघासमोर. 24. प्रफुल्ल टेस्ट मॅच आहे म्हणून दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी मिळणार नाही.
तर पहिल्या इनिंग मध्ये नाबाद राहिलेली जोडी आलिड आणि शरद मसूरकर फलंदाजीसाठी येत आहेत. पहिलं षटक कदाचित सूरज म्हात्रे टाकेल. बघूया 24 धावा. थोडासा मी म्हणेन सामना हा झुकलेला आहे कॉन्क्रीट आर्मी संघाकडे, परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टॅनिटी. कधी कोणी जिंकू शकतं. विकी पाहुजा अरे मगा त्याने टाकले. मे बी मोईन टाकेल रे. मोईन अहमद चौथा बॉलर फसणार आहे. श्यामने 2 टाकल्या ना पहिल्याच इनिंग मध्ये. नाही 2 टाकल्या. एकच टाकली. ओके ओके. अच्छा ना हे टाकतील रे आता माझ्या मते. समीर भाऊ टाकतील ना. एक नाही एक समीर दुसरा समीर. 2 समीर आहेत ना. समीर शेट्टे आणि समीर कोंडाळकर 2 ओव्हर त्या झाल्या. 2 ओव्हर सूरज म्हात्रे. नाहीतर मग कदाचित श्याम मोदी टाकेल एक. तर अपेक्षेप्रमाणे पहिला गोलंदाजी करण्यासाठी आलाय सूरज म्हात्रे. सूरज म्हात्रे विरुद्ध शरद मसूरकर. खूप रेअर पाहायला मिळणारा हा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतो. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही टुर्नामेंट फॅन्टॅस्टिक 4 आपल्या परमस्त उच्च स्तरावरती पोहोचलेली आहे. कारण की बेस्ट बॅट्समन वर्सेस बेस्ट बॉलर असा सामना. सूरज म्हात्रेचा पहिला चेंडू सरळ खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. केवळ एका धावेसाठी. एका धावेने खातं खुलतंय. बघूया चला सूरजचा पुढचा चेंडू अलीड साठी. सुंदर चेंडू. ज्याची अपेक्षा आपण नेहमी सूरज कडून करतो तशीच गोलंदाजी करताना दिसतोय सूरज. पुढच्या 5 चेंडूवरती पुढच्या 4 चेंडूवरती काय करतोय अलीड बघूया. एक सिंगल घेऊन कदाचित देण्याचा मानस नक्की राहील, पण तो सिंगल काढायला देईल का सूरज. पुढचा चेंडू सूरजचा. यावेळेला हलक्या हाताने खेळलाय मिड विकेटच्या दिशेला. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेने धाव संख्या वाढते. 2 धावा. बाईसच्या स्वरूपात 4 धावा येताना अलीर सर बाय बॅट. ओके बॅट ने 4 धावा येताना शरद च्या धावसंख्या झाले 6 धावा. म्हणजे या षटकातल्या 6 धावा आलेल्या आहेत. थोडासा आकुटप्प्याचा चेंडू खेळलाय कव्हरच्या दिशेने. केवळ 1 धाव मिळेल. 7 धावा पहिल्या षटकाच्या. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू शिल्लक. सॉरी 1 चेंडू शिल्लक. 7 धावा. हलक्या हाताने खेळला होता थर्डमॅनच्या दिशेला. के निर्धाव चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 7 धावा. आता जिंकण्यासाठी हव्यात त्या म्हणजे 18 चेंडू 17 धावा. कोण घेऊन येणार दुसरं षटक. श्याम मोदी. श्याम मोदी गोलंदाजी मार्क वरती येताना दिसत आहेत.
गोलंदाजी मार्क्स वाटी आलाय तो श्याम मोदी. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. डीप पॉइंट, डीप कव्हर्स, डीप स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेग. पहिला चेंडू श्याम मोदीचा. यावेळेला कट केलाय चेंडू, जातोय सरळ पॉइंटच्या दिशेने. केवळ एक धाव मिळेल आणि दरम्यान थोडासा ओव्हर थ्रो रन आणि दुसरी धाव कंप्लीट. धावसंख्या झाली 9 धावा. अजूनही 15 धावांची आवश्यकता 17 चेंडूंमध्ये. श्याम मोदीचा पुढचा चेंडू रिव्हर्स खेळला. यावेळेला 4 धावांसाठी सेन्सिबल फलंदाजी करताना येते शरद मसूरकर. कदाचित सलग चौथ्यांदा जेतेपदावरती आपलं नाव कोरतील आता कॉन्क्रीट आर्मीचा संघ. कारण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13 धावा. यावेळेला सरळ चेंडू मारलाय तो समर्थकडे. केवळ एक धाव. धावसंख्या झाली आहे 14. 10 धावांची गरज केवळ आता. दहा धावांची गरज. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. हलक्या हाताने खेळलाय एका धावेसाठी. चौदा चेंडू आणि 9 धावांची गरज कॉन्क्रीट आर्मीला हा फायनलचा सामना जिंकण्यासाठी. सरळ केलाय आणि हा धाव चित होऊन तंबूत परततोय तो शरद. खर तर गरज नव्हती या धावेची, परंतु आपला विकेट फेकला येते शरद मसूरकरने. काय ट्विस्ट असेल का या सामन्यामध्ये, परंतु जवळपास हा सामना कॉन्क्रीट आर्मीच्या संघाकडे झुकलेला आहे. कारण 8 धावा केवळ पाहिजेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. एकच चेंडू बाकी आहे रोहन. तेरा चेंडू आणि 8 धावांची गरज आहे ती कॉन्क्रीट आर्मी या संघाला. शेवटचा चेंडू श्याम मोदीच्या षटकातला आणि बघूया पंच काय निर्णय देत आहेत. आणि निर्धाव चेंडू. ओव्हर्सची समाप्ती येते होताना. 8 रन 8, 12 बॉल्स 8 रन. बारा चेंडू 8 धावांची गरज. सूरज म्हात्रे बॉलिंग एंड वरती दिसतोय आपल्याला. गोलंदाजी करताना दिसेल आपल्याला सूरज म्हात्रे. परंतु 4च्या सरासरीनं आता धावा करायच्यात 2 षटकांमध्ये. 8
चांगला रंगतदार चाललेला अटीतटीचा चाललेला हा सामना रिओ ईगल्स विरुद्ध कॉन्क्रीट आर्मी. परंतु या सामन्यात कॉन्क्रीट आर्मीचं पार्ट थोडस जड दिसतंय कारण की केवळ 8 धावा करायच्यात 12 चेंडूत. क्षेत्ररक्षण बघूया कसं सजवलंय ते. हो सुंदर चेंडू. 11 चेंडू 8 धावा. काय सामन्यात रंगत येईल. मेडन ओव्हर टाकेल का सूरज मात्रे. ओ पुन्हा एकदा सुंदर चेंडू. केवळ चेंडू येतोय बॅट फिरतोय परंतु संपर्क होत नाहीये. आता प्रेशर थोडासा बॅट्समन वरती येताना. 10 चेंडू 8 धावा. दहा चेंडू 8 धावा. ऑलिड थोडासा क्षेत्ररक्षणात बदल या वेळेला. शॉट कवसला लावलेला शॉट ला लावलेला फिल्डर खूपच अटॅकिंग जसं क्षेत्ररक्षण लावलंय. ऑलिडच्या डोक्याशी खेळताना यावेळेला क्रिकेट नाही शतरंज खेळलं जात आहे सूरज मात्रेकडून. सूरजचा पुढचा चेंडू. हो बॅटला चेंडू लावलाय आणि सरळ धाव घेतलेली आहे. जीवाला असेल आता. ऑलिडच्या धाव संख्या झाली आहे ती केवळ 7 धावा पाहिजे तर 9 चेंडूंमध्ये 9 चेंडू 7 धावा. सचिन पाटील आता स्ट्राईक वरती आहे. बऱ्याच वेळा खेळला असेल तो सूरज मात्रेला त्याच्यामुळे त्याच्या समोर निर्धाव चेंडू टाकणे एक यक्ष परीक्षा असेल ती सूरज मात्रेसाठी. और क्लीन बोल्ड. पायाच्या मागून दांडी उडवल्या. दांडी गुल केली होती सचिन पाटीलचे आणि मॅच मध्ये वापसी दिली. थोडासा लढण्याचा चान्स दिलाय. थोडासा मोये टाइप सीन झाला हा. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जाऊन त्रिफळाचित. सचिन पाटील आता पाहिजेत 8 चेंडू 7 धावा. या मॅच मध्ये जर रंगत कोणी आणली असेल तर ते 2 खेळाडू आहेत. एक म्हणजे शरद मसूरकर आणि दुसरा आहे तो सूरज मात्रे आणि न विसरता येणारा खेळाडू म्हणजे ऑलिड डिसिल्वा. या तिघांनी या मॅच मध्ये रंगत आणली आहे. सूरजचा पुढचा चेंडू मनोज शेट्टीसाठी. हो जवळपास 4 डिग्री फिरलेला त्याचा हा चेंडू. काही कळत नाहीये कॉन्क्रीट आर्मीच्या फलंदाजांना. शेवटच्या षटकात बघूया किती धावा शिल्लक राहत आहेत कारण की अजूनही 7 चेंडू 7 धावा. हो स्वीप मारण्याचा प्रयत्न. अरे मिसफील्ड. ही एक धाव व्हायला नको हवी होती.
6 चेंडू 6 धावा, 6 चेंडू 6 धावा. कोण करणार शेवटचं षटक? मोईन अहमद, समीर शेट्टे. एक तिसरं नाव देखील लिस्ट वरती आहे, ते म्हणजे विक्की पाहुजा. तो 6 गेंदे 6 रन, 6 चेंडू 6 धावा. गोलंदाजीसाठी आलाय मोईन अहमद. एक अटीतटीचा रंगतदार असा फायनलचा हा संग्राम. 6 चेंडू 6 धावा वाचवणार का मोईन अहमद? बघूया. पहिला चेंडू मोईनचा, फुलटॉस आणि चेंडू जातोय सीमारेषे पाय. 4 धावांसाठी. अजूनही 5 चेंडू 2 धावांची गरज. मनोज शेट्टी येथे हिरो बनताना, स्टार बनताना या फायनलच्या सामन्याचा. यार पहिल्या चेंडूवरती बाउंड्री नाही आली. पाच चेंडू 2 धावा. मनोज आणि फुलटॉस. चेंडू हलक्या हाताने खेळलाय. स्कोर लेवल. 4 चेंडूंमध्ये 1 धावांची गरज. कृपया कोणी एलईडीचे स्टंप काढायचे नाहीयेत. काढायचे असतील तर नॉन स्ट्रायकिंग एंडचे स्टंप काढावेत. नॉन स्ट्रायकिंग एंडचे स्टंप काढायचे. एलईडी स्टंपला हानी देऊ नये. 4 चेंडू 1 धावा आणि हा चेंडू खेळलाय 1 धावेसाठी अलीडनं. आणि कॉन्क्रीट आर्मी हा फॅन्टास्टिक फोरचा विजेता ठरतोय. मी का बोललो? आणि हा सामना जिंकलाय कॉन्क्रीट आर्मी संघानं. खूप खूप अभिनंदन. सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावलंय या टुर्नामेंटचं, F4 टुर्नामेंटचं. तर धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन कॉन्क्रीट आर्मी अँड वेल प्लेड रिओ ईगल्स. Hello, 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 hello. Check, check. 1, 2, 3. Check, check.
हेलो हेलो नहीं देख, हेलो हेलो आ रहा है, आ रहा है, आ रहा है, आ रहा है। हेलो, तो ये मैच जीत लिया है कंक्रीट आर्मी इस टीम ने। हेलो हेलो हेलो, ये लो।